अशी श्रद्धा आहे का नदीच्या मध्यभागी असणाऱ्या या मंदिराच्या आसपासची वाळू जर आपल्या घराच्या आसपास टाकली तर घरामध्ये सर्प निघत नाही. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज गाडीमध्ये नेहमी सोबत असणारी वहिनी, प्राची, यश आणि टाबर तर होतेच, पण आजी आणि आजोबा पण होते. कारण आम्ही चाललो होतो नेवासा तालुक्यातल्या आदी काळापासून असलेल्या श्री कालभैरवनाथ मंदिर बैरवाडी येथे. आणि आम्ही जरी हॅरियर मध्ये चाललो होतो, पण खरी लक्झरीवाली फिलिंग या टपवर बसलेले दोन पोरं घेत होते. आणि तशीच फिलिंग तिथं उतरल्यानंतर आमचं टाबर त्याच्या काकाच्या खांद्यावर बसून घेत होतं. पण भावाचं लक्ष इकडं होतं. पण टाबराच्या पोटातलं ओठावर यायच्या आधी आम्ही त्याला मंदिराकडे घेऊन गेलो. आणि तसे तर मूळ कालभैरवनाथ महाराज प्रवरा नदीच्या अगदी मध्यभागी तळाला आहे. पण इथं दरवर्षी पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी यात्रा असते आणि ऐन त्या टायमिंगला नदीला पाणी राहायचं आणि भाविकांना दर्शन घेता येत नव्हतं. आणि जिथं प्रश्न मोठे राहते तिथले उत्तर इथून स्पष्ट दिसणाऱ्या त्या भूलोकीच्या स्वर्गाचे माझे गुरुवर्य बाबाजी देतात. आणि तेव्हा उभा राहिला श्री क्षेत्र देवगडच्या गुरुवर्य बाबाजींच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून प्रवरा नदीवरील हा सुंदर सेतू, ज्यामुळे भाविकांना आज नदीला कितीही जरी पाणी असलं तरी कालभैरवनाथांच्या मूळ स्थानावर जाऊन दर्शन घेता येतं. आणि या सेतूवरून दर्शन करायला जाताना तुम्ही येथील पाण्यामध्ये मुक्तपणे वावरणारे मासे बघू शकता, पक्षी बघू शकता आणि माणसंही बघू शकता. कारण या ठिकाणी सर्वांना जीवनाचं अभय आहे. आणि आमचं नशीब एवढं जोरावर आहे का बरोबर आम्ही सेतूवर आलो आणि तिकडं सूर्यास्त झाला आणि इकडं आरती सुरू झाली. आणि मग आम्ही कालभैरवनाथ महाराजांचं दर्शन घेतलं. आणि जेवढं विशेष स्थान आहे तेवढाच विशेष इथला प्रसाद. गहू नाही तर बाजरीच्या पिठाचे मस्तपैकी गोळे रोटे विस्तावर इथं भाजले जातात आणि तोच प्रसाद म्हणून इथं वापरला जातो. धन्यवाद प्राची मॅडम. मग आम्ही दर्शन घेऊन निघालो. तिथली वाळू घेतली, भेटलेल्या फॅन परिवाराबरोबर भरपूर फोटो घेतले. काहींचे फोटो आले, काहींचे आले नाही, त्याबद्दल सॉरी. आणि मग मस्त पैकी सगळ्यांनी एकत्र मित्र शशिकांतच्या दुकानामध्ये ओले भेळ, गोडी शेव आणि लाडू पण खाल्ले. पण भावाने बदल्यामध्ये काही केल्या काहीच घेतलं नाही. भाऊ फक्त एवढंच मानला, रामकृष्ण हरी.